नमस्कार सर्वच शिवभक्तांना आणि शिवप्रेमींना माझा सर्वप्रथम मनपूर्वक जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. अनेक जण प्रश्न असे करत असतात की महाराजांची आरती केली पाहिजे का नाही. याचं उत्तर व्हिडिओच्या माध्यमातून करावं म्हटले म्हणजे इतरांचंही मत मला कळून जाईल आणि माझ्याही ज्ञानात भर पडेल. आता माझा एवढा गाढा अभ्यास कदापि नाहीच, पण मला वैयक्तिकरित्या वाटतं की महाराजांची आरती केली तरी ते अयोग्य होणार नाही. फक्त ती दैवी शक्ती म्हणून अजिबात करायची नाही. महाराजांना दैवी शक्ती मानून त्यांची आरती करणं मुळातच चुकीचं आहे. कारण महाराज महापुरुष होते. ते सामान्य माणसाच्या जन्माला येऊन दैवत्वाला पोहोचलेत. त्यांचं शौर्य, त्यांचा त्याग व त्यांनी स्थापलेलं अतुलनीय स्वराज्य, त्यांची आगम्य अतोड कीर्ती व रयतेवरचं प्रेम, त्यामुळे त्यांचं स्थान देव्हाऱ्यात देवाच्याही आधी येतं, पण त्यांच्या कर्तृत्वामुळं. याचा अर्थ असा नाही की देवाविरुद्ध बोलणे. ईश्वराचा आशीर्वाद तर सर्वोपरी आहेच, पण शिवरायांचं कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व व जनतेसाठीचं मातृत्व महान आहे. आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज सर्वश्रेष्ठ, सर्वसमावेशक महापुरुष आहेत आणि म्हणून त्यांची आरती केली पाहिजे, पण दैवी शक्ती म्हणून कधीही नाही. आता तुम्ही म्हणाल की दैवी शक्ती म्हणणं योग्य नाही, तर मग आरती करणं योग्य कसं? तर महापुरुषांचे कार्य एवढे महान आहेत की आपण त्यांना देवाच्या स्थानी त्याच्यापेक्षाही जास्त आदर देतोय. तर मग देवाचं स्मरण करण्यासाठी आरती करतो, तसंच महापुरुषांचा स्मरण करण्यासाठी आरती केली तर काय अयोग्य? आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याच एखाद्या घरातील व्यक्ती चांगलं कार्य करून आला किंवा करायला जाताना आपण त्याला ओवाळतो, त्याचं औक्षण करतो, म्हणजेच आरतीचाच एक प्रकार म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ते करतोच की मग महाराजांच्या कार्याचा जागर करत असताना सुरुवात आरती किंवा औक्षणाने केली तर काय हरकत? असंही महाराज मोहिमेवरती जाताना आणि जिंकून आल्यानंतर त्यांचं औक्षण संपूर्ण रयत करायला उत्सुक असायची. आता ही तेच आहे, फक्त औक्षणच्या ठिकाणी स्मारकाची आरती करतो, तशी महापुरुषांची पूजन करतो, दीपप्रज्वलन सुद्धा करतोच की. आता तिसरी म्हणजे अत्यंत स्पष्ट व महत्त्वाची गोष्ट. आरती म्हणजे काय? तर देवाबद्दलच्या मनातील सर्व भावना एकवटून अत्यंत आर्ततेने गायलेले जाते ती रचना, प्रार्थना, गीत म्हणजेच आरती. मग देवाबद्दलच्या भावना, आदर आपण व्यक्त करतो, तसंच आपल्या राज्याबद्दलचा आदर आपण व्यक्त केला तर काय हरकत? अशी एक ना अनेक कारणे मांडता येतील. पण शेवटचा मुद्दा म्हणजे सर्वांनाच ठाऊक असतं ते आरती केल्याने वातावरण प्रसन्न होते, आदरात्मक रचनेतून सकारात्मक ऊर्जा पसरते, औक्षणाने तेज निर्माण होते, नकारात्मक वातावरण निर्मिती होते. त्यामुळे शेवटी कृष्णाचे